दक्खन संग्राममध्ये आपले स्वागत आहे। मुदखेड शहरामध्ये कुरेशी समाजाचा भव्य मोर्चा, व्यवसायावरील बेकायदेशीर दबावाविरोधात एक निवेदन। मुदखेड शहरामध्ये आज कुरेशी समाजाच्या वतीने एक भव्य मोर्चा काढण्यात आला। समाजाच्या व्यवसायावर बेकायदेशीर दबाव टाकणाऱ्या आणि काही गुंड प्रवृत्तीमुळे समाजाच्या उपजीविकेला अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप करत मोर्चा दरम्यान तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला एक निवेदन देण्यात आले। या निवेदनात काही असामाजिक तत्वाकडून कुरेशी समाजाच्या व्यवसायात अडथळा निर्माण केला जात असून यामुळे सामाजिक तेढ आणि देशातील शांतता भंग होण्याची शक्यता निर्माण होत असल्याचे नमूद करण्यात आले। प्रशासनाने त्वरित कारवाई करून या गुंड प्रवृत्तीवर नियंत्रण आणावे अशी मागणी समाज बांधवांनी केली। मोर्चाच्या माध्यमातून कुरेशी समाजाने शांततेच्या मार्गाने आपली व्यथा मांडत प्रशासनाचे लक्ष वेधले असून संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ती दखल घेऊन लवकरात लवकर कारवाईचे आश्वासन दिल्याचे समजते। यावेळी मुदखेड कुरेशी समाज तालुका अध्यक्ष मोहम्मद गौस अब्दुल रहमान, शहराध्यक्ष मोहम्मद कासिम मोहम्मद हुसेन यांच्यासह अनेक कुरेशी समाज बांधवांची उपस्थिती होती। या मूक मोर्चाचे आयोजन शहरातील समस्त कुरेशी समाज बांधवांनी केले होते। मुदखेडहून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट। आज 4 अगस्त 8वां महीना 2025 इस तारीख को कुरेशी तालुके के तरफ से, कुरेशी बिरादरी के तालुके के तरफ से जो मुदखेड़ में मुक मोर्चा रखा गया था, हमने जो भी है हमारी मांगे, जो हमारे को जो तकलीफ हो रही वो हमने यहाँ के तहसीलदार साहब को निवेदन दिए और पीआई साहब को भी वो समझाए कि भाई हमारे को आने वाले जो व्यापार में जो तकलीफ हो रही हमारे समाज को, चाहे कोई जानवर कोई समाज के नाम पे रुका के गाड़ी में हर तरीके की तकलीफ दे रहे, इन पे आप प्रशासन के तरफ से जो भी है वो आप उस पर नजर रखो। हमारे जो होने वाले व्यापार में जो तकलीफ हो रही वो आप हमारा इसमें व्यवसाय है, लेकिन इसमें शेतकरी का माल है, हम एक दूसरे से दूसरे जगह ले आके ट्रांसफरिंग करते, इसमें शेतकरी भी उतना ये है उतना व्यापारी भी है। इसलिए हमारे तरफ से जो भी हमारे समाज को तकलीफ हो रही, हमने इस मौके पे हम तहसीलदार साहब को और पीआई साहब के निवेदन दिए। इतना बोल के मैं अपनी बात को खत्म करता हूँ। हमारे बोकेफोड़ मातंग समाज के और हमारे चौदंते बूथ समाज के तमाम हिंदू मुस्लिम और बौद्ध समाज, हम तमाम मिलके एक मुदखेड़ शहर की तहसील में एक मोर्चा लाए हैं। यह मोर्चा इसलिए है कि यहाँ पे पत्रकार मौजूद है। हमारे तमाम पत्रकारों का नाम नहीं ले सकता मैं, क्योंकि यहाँ कामले भी है, हमारे चौदंते भी है, हमारे रज़ाक भाई भी है। तमाम लोगों के जानिब से हमने यहाँ पर मोर्चा यानी निवेदन के तौर पे तहसीलदार साहब को दिए और तहसीलदार साहब और पीआई साहब को हमने ये बोले कि भाई जो हमारे कुरेशी बिरादरी पे जो अत्याचार हो रहा है उसको कम किया जाए, उसको बंद किया जाए, ये हमारी मांग सरकार से है। और ये निवेदन जिलाधिकारी को पहुंचना, जिलाधिकारी के पास से मंत्रालय को पहुंचना, मंत्रालय के पास से दिल्ली को पहुंचना, ऐसी हमारी मांग थी। हमारी मांग ये है कि हमारे पास कुरेशी बिरादर जो है ये खड़े जानवरों का धंधा करते हैं, व्यापार करते हैं और उनके संग तमाम समाज मिले हुआ है कि उनको एक ऐसी तकलीफ है कि तुम कुरेशी है, तुम कत्ल करते, तुम ये काटते वो काटते, ऐसा कुछ भी नहीं है। मैं यहाँ का एक जिम्मेदार हूँ, माजी उपनगर अध्यक्ष हूँ। इस वास्ते मैं गवाही देता हूँ कि यहाँ पे ऐसा कोई गलत काम किया नहीं जाता, बल्कि यहाँ पे सब सेवा का काम किया जाता और कोई गैर वाजिबी जानवर को कत्ल किया नहीं जाता। ऐसा मैं अपने और मुदखेड़ के जानिब से बोल रहा हूँ और ये हमारी आवाज को सरकार सुनना चाहिए और इस पे अमल करना चाहिए। इतना बोलकर मैं अपनी बात को खत्म करता हूँ। खुदा हाफिज। दिवसापेक्षा जास्त झाले पूर्ण महाराष्ट्रातील कुरेशी आपला व्यवसाय बंद करून ठेवलेला आहे। हा व्यवसायामुळे कुरेशी बांधवावर तर अन्याय होतच आहे, त्यासोबत महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर सुद्धा अन्याय होत आहे। शेतकऱ्याची जनावरे कोणी खरेदी करत नाही, कुरेशी बांधवांनी खरेदी केली व कुठे नेत दुसऱ्या बाजारात विक्रीसाठी, शासकीय अधिकाऱ्यापेक्षा शासकीय कर्मचाऱ्यापेक्षा इतर लोक ते त्यांना धरून जनावरे सोडून करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करत आहे, ज्यांना काही अधिकार नाही। जर कोणी
करत असेल तो गुन्हा सिद्ध झाल्यावर त्याला शिक्षा द्या, त्याच्यावर कारवाई करा. पण जो फक्त जनावर इथून तिथून दुसऱ्या गावाला घेऊन जात असताना तो कत्तलीसाठीच नेत आहे म्हणून त्यांना रस्त्यात अडवून मारहाण करणे, दादागिरी करणे, शासन आपला आहे म्हणून काही करता येत नाही. तरी हा कुरेशी समाज आम्ही लहानपणापासून पाहतो, त्यांच्या आजोबा पणजोबापासून या व्यवसायावर निर्भर आहेत. शासनाकडून त्यांना कोणतीही मदत मिळत नाही. जसं इतर समाजाला शिक्षणासाठी, धंद्यासाठी, रोजगारासाठी, नोकऱ्यासाठी शासन सवलत देते, पण कुरेशी समाजासाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारची सवलत मिळत नाही. उलट ते स्वतः मेहनत करून आपली उपजीविका भागवतात, पण त्यांच्यावर इतर लोक अत्याचार करतात, गुन्हे दाखल करतात. त्याच्या शासकीय कर्मचाऱ्याचाही काय हात असतो, बिना गुन्हा केल्याशिवाय त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात. कोर्टाचा आदेश मिळाल्यावरही त्यांची जनावरे सोडत नाही, त्यांचे ट्रक सोडत नाही. कित्येक प्रश्न माझ्याकडे आलते, मी माझ्या सिनियर ॲडव्होकेटकडे पाठविलो होतो. शासनाने कोर्टाने आदेश दिल्यावर पोलिसांचं काय काम असते, शासनाचं कोर्टाचं आदेशाचे पालन करायचे. जर कोर्टाने आदेश दिला जनावरं सोडा, गाडी सोडा, पोलिसवाले सोडत नाही, अडवणूक करतात. तर माझी कुरेशी बांधवांना त्यांच्या व्यवसाय, त्यांच्या मागण्यासाठी पूर्ण माझा पाठिंबा आहे. तो शासनाला अशी विनंती करतो की हा रोजगार त्यांनी चालू ठेवावा, त्यांना परवानगी द्यावी आणि इतर त्याच्यासोबत त्यांच्या रोजगाराचे संबंध सोडवावेत. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या उपजीविकेसाठी काहीतरी योजना शासनाने कराव्या, ही माझी स्वतःची अशी मागणी आहे. व यांच्या सर्व जे काही बंद आहे याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. असे बोलून 2 शब्द संपत. हा आमच्या वस्ती लागत कुरेशी मोहल्ला आहे आणि त्या मोहल्ल्यामध्ये आमच्या पूर्वजापासून त्यांचा व्यवसाय आहे. हा का व्यवसाय नवीन नसून मी प्रशासनाला एवढं सांगतो की हा व्यवसाय काल परवा उभा केलेला नसून माझ्या कुरेशी महिल्यातल्या माणसांनी हा माझ्या पूर्वजापासून हा व्यवसाय आलेला. त्यांचा हा खरेदी विक्रीचा व्यवसाय असेल, त्यांचा हे बाजारपेठ आपल्या पूर्वजापासून भरती. त्या पूर्वजापासून ते गाड्या बैल आमच्या वस्तीतून या शहरातून पायी घेऊन जातात, आणतात. हे आतापर्यंत त्यांच्या या काळामध्ये एवढ्या या वय, मी आतापर्यंत माझं वय असं 32 वर्ष, तर माझ्या आजोबापासून मी आतापर्यंत बघत आलेलो की कधीच हा प्रसंग माझ्या मुस्लिम समाजावर घडलेला नाही. एवढा बिकट प्रसंग या काळात घडलेला आम्हाला बघायला मिळते. हे वाईट वाटते. या प्रशासनाने याकडे कुरेशी मोहल्ल्यातल्या कुरेशी समाजाला कुठेतरी बघितलं पाहिजे की हा समाज दीन दलित आणि खूप बिकट परिस्थितीमध्ये आपला व्यवसाय सांभाळतात. कसा व्यवसाय सांभाळतात त्याच्या कुटुंबाला माहिती. यांच्याकडे प्रशासनाला शैक्षणिक क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने भर घातला पाहिजे, यांच्या कशा योजना कुठे यांच्यापर्यंत पोहोचत काय हे प्रशासन कुठे बघत नाही. कुरेशी समाजाला शिक्षण मिळते काय, कुरेशी समाजाला काही व्यवसाय मिळते काय, कुरेशी समाज इतर समाजामध्ये कुठे प्रगतशील आहे का, हे प्रशासन कुठेच बघताना दिसत नाही. फक्त यांच्या व्यवसायाला टार्गेट केलेलं दिसते प्रशासन. या प्रशासनाचा मी इथं निषेध करतो, कारण हा प्रशासन हा एक धर्मामध्ये जातीमध्ये तेर निर्माण करणारं प्रशासन इथं आम्हाला बघायला मिळते. हा समाज, हा भारत देश सर्व समाजाला, सर्व धर्माला घेऊन चालणारा समाज आहे. हे भारताचं संविधान सर्व जाती धर्माला घेऊन चालणार आहे. पण या ठिकाणी कुठेतरी संविधानाच्या विरुद्ध प्रसंग घडताना आम्हाला बघायला मिळत आहे आमच्या समाजाला. तर त्या ठिकाणी मी एवढीच प्रशासनाला विनंती करतो की या कुरेशी समाजातील सर्व समाजाला न्याय द्यावा आणि यांचा जे व्यवसाय आहे त्या व्यवसायाला परवानगी द्यावी आणि त्यांनी जे व्यवसाय खरेदी विक्रीचे करतात त्यांना कुठे अन्याय अत्याचार करू नये. त्याचे दाखले तपासावे. दाखले तपासून त्याच्यावर खरं त्यांच्यावर दाखले नसतील तर त्यांना कायदेशीर तुम्हाला त्यांच्याची एक सूट किंवा मार्गदर्शन करून त्याला एक सांगावं की बाबा हे अशा तुम्ही ह्या केला तर तुम्हाला उद्या गुन्हा होणार आहे. तर जिथं दाखले असताना त्याला सूट द्यावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो. या समाजाला कुठेही अन्याय होणे याची दखल घ्यावी आणि याला न्याय द्यावा. आणि माझ्या समाजाच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मी यांना या निवेदनाला मी जाहीर पाठिंबा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. चल